Good morning. Have a nice day. This is Basveshwar Kargaokar, and you all of watching my YouTube channel Speak English with Biki. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with Biki. Friends, today we are going to discussing very interesting and spiritual topic, and the topic name is how many types of bodies. म्हणजे शरीराचे किती प्रकार आहेत, शरीर किती प्रकारचं असतं, अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द बॉडी दॅट बॉडी पार्ट्स. तर त्यामधला फरक काय. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शरीराचे किती प्रकारचं शरीर असतं, म्हणजे शरीराचे किती टाईप असतात हे डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज प्लीज पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या सृष्टीचे रचयिता, देवांचेही देव, त्रिखंडाचे स्वामी महादेवजी आणि विघ्नहर्ता सुखकर्ता गौरीनंदन गणेशजी यांचं वंदन करून आणि यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. ओम गगनपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, बुद्धिदाता, सुखकर्ता, दुःखहर्ता, गौरीनंदन म्हणजेच गणेशजी आणि या विश्वाचे सर्वे सर्वा त्रिखंडाचे स्वामी, देवांचेही देव महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आणि यांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात करणार आहोत. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. Let's start today's topic. What kind of bodies, म्हणजे किती प्रकारचं शरीर किंवा कशा प्रकारच्या बॉडीज असतात. ओके. तर मित्रांनो, शरीर हे 3 प्रकारचं असतं. 3 प्रकारचं शरीर, प्रत्येक मानवी जे शरीर आहे हे 3 ह्युमन बीइंग्स इतके म्हणून आहेत पृथ्वी तलावर, त्यांच्या बॉडी 3 प्रकारचं शरीर असतं. एक म्हणजे स्थूल शरीर, पहिला काय प्रकार आहे, स्थूल शरीर. दुसरा प्रकार आहे सूक्ष्म शरीर आणि तिसरा प्रकार आहे कारण शरीर. म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे 3 प्रकारचं शरीर आपल्याला असतं. आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्थूल बॉडी, सूक्ष्म बॉडी अँड कारण बॉडी. तर यामधला फरक काय आहे हे सगळं सविस्तर आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आपण महादेवजी किंवा गणेशजी यांचं का वंदन केलं, कारण कुठल्याही कार्याची सुरुवात गणेशजी यांची आराधना, भक्ती, पूजन करून केली जाते. कारण ते कार्य निर्विघ्नपणे जर पार पाडायचं असेल तर आपल्याला गणेशजी यांची पूजन, वंदन आणि आराधना हे कंपल्सेशन आहे किंवा करायला लागतंच. आणि त्या पद्धतीनं आपण गणेशजीचं हे आराधना किंवा वंदन केलेलं आहे. तर असं म्हटलं जातं की कुठल्याही राष्ट्राचं किंवा देशाचं भविष्य तेथील जो तरुण वर्ग आहे, म्हणजे यंगस्टार आहेत, त्यांच्या तोंडाची गाणी ते गातात, गुणगुणतात.
त्याच्यावर अवलंबून असतं. आता एकदम जुन्या काळात जर गेला आपण अगदी 100 वर्षापूर्वी, तर ते लोक अभंग, भजन गायचे. ते तरुण, त्यावेळेसचे तरुण कसे अभंग म्हणायचे, भजन म्हणायचे किंवा देवाची स्तुती करायचे किंवा एखादा अभंग किंवा असं उदाहरणार्थ, कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगाची. अशा प्रकारचे भजन वगैरे त्यांच्या तोंडात असायचं आणि तो काळ अगदी सधन, धार्मिक, जसं की तुकाराम महाराज वगैरे त्या काळात, ज्ञानेश्वर माऊली म्हणा, शिवाजी महाराज, रामदास स्वामी हे होऊन गेलेले आहेत, विवेकानंद. कारण त्यांच्या तोंडी कुठलं भजन, अभंग असाच. त्यानंतर काळ बदलत बदलत गेला, कारण काळ दररोज बदलत जातो. तसं नवीन जमाना आलेला आहे वरचेवर, काळ बदलत गेला. मग त्यानंतर आला साधारणतः स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, म्हणजे आपलं भारत देश 1947ला 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला. त्यापूर्वी साधारणतः म्हणजे 1940 ते 47 या दरम्यानचे जे तरुण होते, त्यांच्या ओठावर कुठली गाणी होती? मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, उगले सोना हीरे मोती, मेरे देश की धरती. म्हणजे माझ्या देश, म्हणजे भारतभूमीविषयी देशप्रमाणे उत्तंबून भरलेली गाणं होती. किंवा त्याच्या जुन्या काळात जर गेलं तर त्यावेळेसच्या तरुणाच्या तोंडात काय गाणी होती? तर राम अवध में, राम अवध में, हे अगोदर जर गेलं तर त्यावेळेसच्या तरुणांच्या तोंडात कुठली गाणी होती? राम अवध में, राम अवध में, काशी में शिव, कान्हा वृंदावन में, दया करो प्रभु देखो इनको, हर घर के आंगन में, राधा मोहन शरणम सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. अशा प्रकारचे गीत होते. आणि तो काळ किती सुवर्ण काळ होता बघा. म्हणजे अगदी ह्याचा पांडवांचा काळ म्हणा किंवा रामजीच्या काळात त्यावेळेसच्या तरुणांच्या ओठावर अशी गाणी होती. म्हणजे रामराज्य होतं त्या काळी. त्यानंतर काळ बदलत गेला बदलत गेला आणि आता साधारणतः 2015-20 या दरम्यानच्या मुलांच्या तोंडात जे तरुण वर्ग आहे त्यांच्या तोंडात कुठली गाणी आहेत याचं आपण डिस्कस करूया. तर साधारणतः आत्ताच्या लेटेस्ट ह्या अगोदरचे 5 वर्ष समजा, तर कुठली गाणी मुलं शक्यतो कुठली गाणी म्हणतात? मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. व्हॉट इज दिस नॉनसेन्स. तर हे सगळं असं आहे आता. किंवा हे आणखी एक गाणं बघ, तेरे से मिलने को मैं बॉम्बे से गोवा आया, फिर तेरे फादर ने मुझे रेड सिग्नल दिखलाया, फादर से क्या लेना मुझे, मैं चाहूँ तुझे तू चाहे मुझे, ये अक्खा इंडिया जानता है हम तुम पे मरता है, दिल क्या चीज है जानम अपने जानते नाम करता है. हे अशी जर गाणी तोंडात असतील युवकांच्या, तर भविष्य काय असेल, फ्युचर काय असेल आपल्या देशाचं, न विचार केलेला बरा. तर हे काळाचा महिमा आहे. कलियुग आहे आता. हे सगळं असंच नको असलेलं सगळं बघायला पाहायला मिळणार आहे आपल्याला. तर
किंवा बरेच आहेत असे तोंडावर म्हणजे आताच्या मुलांची गाणी. उदाहरणार्थ, घूमने से निकले जब घर से मैं और तुम, उतर रहे हैं बिल्डिंग किसी लिफ्ट से हमदम, और हाथों में तेरे सनम हाथ मेरा हो, बिजली चली जाए अंधेरा ही अंधेरा हो. म्हणजे आपलं वाक्य आहे काय आहे, तस्मो मा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे. आपलं ब्रीद वाक्य आहे भारताचं. परंतु या तरुणांच्या तोंडी कशी अवदसा आठवली, अंधेरा ही अंधेरा हो, म्हणजे सगळं अशुभ आहे बघा सगळं. मग कसं असणार आहे भविष्य, कसं होणार महासत्ता भारत. तर आपल्याला चेंज व्हायला नाही का, बदलणं गरजेचं आहे की नाही. आपल्याला आपल्या तोंडामध्ये आपल्या मनामध्ये सगळं देशाविषयी किंवा आपल्या समाजाविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि प्रेमाचीच गाणी आली पाहिजे, म्हणजे जनाच्या प्रेमाची किंवा लोकांच्या प्रेमाविषयी. उदाहरणार्थ, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, साने गुरुजींनी लिहिलेलं आहे गाणं. अशा प्रकारची गीतं आलं पाहिजे नाही का, तर रामराज्य येणार आहे. मग आपल्याला रामराज्य हवंय की नको, हवंय ना, तर आपण आपल्यात पण बदल केला पाहिजे. थ्रू आउट फ्रॉम टॉप टू बॉटम बदललं पाहिजे. आपल्याला विचार आधी बदलले पाहिजे. विचार बदलले की कृती बदलते, कृती बदलले की आचरण बदलतं, आचरण बदललं की मग सगळ्याच गोष्टी बदलत जातात. अगदी तसं. किंवा मुलींच्या तोंडी आत्ताच्या लेटेस्ट मुलींच्या गाणी, मै हूँ शीला शीला की जवानी. काय आहे? ह्यात काय भवितव्य आहे का. ते फिल्म बी तसलेच अर्थहीन आणि गाणीही तसलीच अर्थहीन आणि मुलांची ध्येयही अर्थहीन. किधर गए तो किधर नाही, कुछ लाय क्या लाय तो कुछ भी नाही, असं सगळं आहे. म्हणजे ध्येयच नाही. इकडं जाऊ की तिकडं जाऊ की तिकडं, घर खाना घाट का धोबी का कुत्ता म्हटल्याने अवस्था झालेली आहे. शिक्षण पण तसंच झालेलं आहे. मुलांचे गोल्स एम्स तसेच झालेले आहेत. ध्येय असे एक दृढ निश्चय आहे का, नाही आहे. तर सोड इकडं थोडं इकडं थोडं इकडं थोडं इकडं थोडं, तर असं नाही पाहिजे. आणखी बरेच आहेत असे आताच्याच मुलांचे गाणं म्हटलं तर. आणखी आहे बा एक गाणं, ते काहीतरी आत्ताचे लेटेस्ट मुलं म्हणतात, हम तुम पिक्चर देख रहे हो किसी थिएटर के अंदर, और बिजली चली जाए अंधेरा ही अंधेरा हो. काय डोकं बुडवून घ्यावं का, प्रत्येक ह्याच्यात अंधेरा ही अंधेरा हो. जर असा अंधेरा ही अंधेरा आपण गाण्यातनं आपल्या मनातनं बुद्धीतनं मागत असेल तर सगळं कठीण आहे, कठीण. सगळं अंधेरा आहे. मग आपल्याला अमावास्या पाहिजे की पौर्णिमा पाहिजे. आपल्याला निश्चितच पौर्णिमा पाहिजे. म्हणून आपण चंद्र जसं कलाकलानं बदलत जातो. प्रथमेचा चंद्र किती अगदी डॉट्स असलेला असतो. द्वितीयेचा मग थोडासा मोठा होतो. तृतीयेचा आणखी थोडा मोठा होतो. चतुर्थीचा आणखी मोठा होतो आणि पौर्णिमेला मग गोल सगळं प्रकाश, सुंदर असा प्रकाश. आणि चंद्र ही मनाची अवस्था आहे. तसं आपलं मन सुद्धा बदलत जातं दररोज. परंतु आपण ते लक्षात घेत नाही आणि त्या चंद्राच्या कलेप्रमाणे बदलत नाही स्वतःला. क्रांती हा निसर्गाचा नियम आहे. क्रांती म्हणजे बदल, चेंजिंग. दररोज आपणाला जो दिवस आपण म्हणतो दिवस उगवतो, पण तो दररोज नवीन रूपात असतो, नवीन असतं. काल वेगळाच होता, कालचं सगळं वेगळं रेकॉर्ड, आजचं वेगळं, उद्याचं वेगळंच असणार आहे. तसं आपण सुद्धा आपल्यात बदल केला पाहिजे, नाही का. एक्सक्यूज मी. तर कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. आपल्याला अभंगाची गोडी, आपल्या देवाची गोडी, आपल्या धर्माची गोडी, आपल्या देशाची गोडी आणि आपल्या भवितव्याची, आपल्या देशाच्या भवितव्याचं. देशाचं भवितव्य चांगलं असल्यावर आपलं भवितव्य आहे. त्यामुळं अगोदर देश सुधारला पाहिजे आणि मग आपण सुधारणार. त्याच्यासाठी अगोदर आपणाला सुधारलं पाहिजे. देश सुधारायचा असेल तर प्रत्येकाने अगोदर स्वतःपासून चेंज केला पाहिजे, नाही का. तर आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. आपला जो विषय आहे, कुठला विषय आहे तर
शरीर किती प्रकारचं असतं? 3 प्रकार. देर आर 3 टाइप्स ऑफ बॉडीज. फर्स्ट इज सूक्ष्म शरीर, नेक्स्ट वन इज स्थूल शरीर अँड थर्ड वन इज कारण शरीर. कारण शरीर, स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे 3 प्रकार शरीराचे आहेत. ओके. तर स्थूल शरीर कशाला म्हटलं जातं? स्थूल शरीर म्हणजे जे रक्त, मांस, हाडे, त्वचा किंवा मज्जातंतू, पेशी यांनी बनलेलं आहे. मांसपेशी म्हणा, हाडे म्हणा, रक्त म्हणा, त्वचा म्हणा, याच्यापासून जे हा देह, आता हे जो दिसतो आहे देह, तो स्थूल शरीर तुमचं आमचं सगळ्यांचं स्थूल शरीर आहे. परंतु आपल्या ह्या स्थूल शरीरामध्ये सुद्धा आणखी 2 प्रकारचं शरीर असतं. ते म्हणजे सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. मग आता कसं असतं तर बघा, आपला आपलं मृत्यू ज्या वेळेला होतो त्यावेळेला हे स्थूल शरीर इथं पृथ्वीवरच पडतं, म्हणजे पृथ्वीवर राहतं. आणि यमराज येऊन आपलं जे कुठलं शरीर घेऊन जातात? सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. कारण म्हणजे आत्मा घेऊन जातात आणि सूक्ष्म शरीर घेऊन जातात. मग हे सूक्ष्म शरीर जर आपण आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म केलेलं असेल, चांगल्या गोष्टी केलेल्या असेल, सत्कार्य केला असेल, दानधर्म केला असेल, तर आपणाला स्वर्गामध्ये पाठवलं जातं. आणि आपल्या हातून जर पापकर्म झाले असेल किंवा लोकांवर अत्याचार झाले असतील किंवा म्हणजे सगळे वाईट कामं आपल्या हातून झाले असतील, तर नरकामध्ये आपणाला त्या सूक्ष्म शरीराला पाठवलं. मग आता नुसतं सूक्ष्म शरीर पाठवलं तर त्याला त्रास होईल का? म्हणून त्याच्याबरोबर कारण म्हणजे आत्मा. कारण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्याला आत्मा म्हटलेला. आत्मा म्हणजे काय? मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे आत्म्याला कळतं, पण त्याही पेक्षा वेगळा असतो आत्मा. जसं परमेश्वर आपल्यात आहे, जगात आहे, जगाच्या बाहेर आहे, विश्वात आहे, ब्रह्मांडात आहे, हजारो ब्रह्मांडात आहे आणि ब्रह्मांडाच्या बाहेर आहे आणि त्याहूनही वेगळा आहे. किंवा परमेश्वर म्हणजे सूक्ष्माहून सूक्ष्म, अणुपेक्षा लहान आणि जितके ब्रह्मांड आहेत त्याही पेक्षा मोठा हा शिव आहे.